जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्सवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहोत युनिट नंबर 3 चे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू। बघा, आपण एमसीक्यू जवळपास 30 ते 35 घेतो, पण या 30 ते 35 एमसीक्यू सॉल्व्ह करताना जो पण काही डाटा मी तुम्हाला देतो तो भरपूर महत्त्वाचा असतो। त्या डाटाने तुम्ही ह्या 30 एमसीक्यू ने 60 प्लस एमसीक्यू आरामात सोडवू शकता। तर हे कशामुळे होईल, जेव्हा मी एमसीक्यू सॉल्व्ह करेन तर जो डाटा प्रोव्हाइड करणार आहे तो डाटा सुद्धा तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा आहे। तर मग सुरू करू आपण आजचं लेक्चर। बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला एमसीक्यू सॉल्विंग टेक्निक माहित असायला हवी, जी काय असते, सगळ्यात पहिले कीवर्ड शोधायचा, नंतर ऑप्शनला इलिमिनेट करता आलं तर इलिमिनेट करायचं, नंतर थर्ड टेक्निक सांगितली होती ऑल ऑफ अबोव आणि नन ऑफ दिसची। तर असो, आता आपण जाऊ आपल्या फर्स्ट एमसीक्यू कडे। तर बघा, आपला फर्स्ट एमसीक्यू काय आहे, heat is dash dash of energies of all the molecules in the body or system। बघा, आरामात प्रश्न वाचा। मी पहिलं बघितलं कीवर्ड याच्यातला आहे हीट। आता हीट तुम्हाला माहिती असायला हवं की हीट म्हणजे काय। तर बघा, एखादी समजा कंडक्टर आहे, एखादी समजा हा कंडक्टर आहे, या कंडक्टरला मी काय करतो, आता हीट देतोय। हे काय देतो, आता हीट देतोय। तर हीट दिल्याने काय होतं माहिती का, याचे जे पण काही याच्यातले जे मॉलिक्युल्स असतात इतके मोठे नसतात, पण समजा हे जे पण काही मॉलिक्युल असेल, हा असेल पहिला मॉलिक्युल, दुसरा मॉलिक्युल, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात। तर ह्यामध्ये काय होतं माहिती का, जसं हा पहिल्या आयटमला सगळ्यात पहिले हीट भेटेल, मग तो काय करेल, व्हायब्रेट करायला लागेल। तो काय करेल, व्हायब्रेट करायला लागेल। आणि जसा हा व्हायब्रेट करायला लागेल तसं हा व्हायब्रेशन त्या काय करणार आहे, दुसऱ्या आयटमला देणार आहे, म्हणजे दुसऱ्या मॉलिक्युलला देणार आहे। मग दुसरा, तिसऱ्याला तिसरा, चौथ्याला चौथा, पाचव्याला, आणि असा करून पूर्णच्या पूर्ण कंडक्टर किंवा पूर्णचे पूर्ण मेटल बार, मेटल रॉड किंवा मेटल बार पूर्णच्या पूर्ण गरम होतो। मग आता पूर्णच्या पूर्ण रॉडचा आपला हीट मेजर करायची। कशी मेजर करायची, काय नाही, पहिल्या आयटमची बघा व्हायब्रेशन सुद्धा काय एक प्रकारची एनर्जी। मी सांगितलं ना, ही जी पण काही हीट देतो ना, हीट दिल्याने इथले मॉलिक्युल्स भरपूर व्हायब्रेट होतात आणि तीच त्याची काय असते, एनर्जी असते। मग बघा, मला पूर्ण मेटल रॉडची काय करायची, हीट मेजर करायची। मी काय करेन, पहिल्याची हीट म्हणजे दुसऱ्याची हीट किंवा पहिल्याची एनर्जी, दुसऱ्याची, तिसऱ्याची, चौथ्याची, प्रत्येकाची एनर्जी ऍड करेल, तेव्हा मला पूर्ण मेटलची एनर्जी किंवा मेटलची हीट भेटणार आहे। म्हणजे मला प्रत्येक मॉलिक्युलची समेशन करावं लागेल। तर मग ऑप्शन काय, ऍव्हरेज काढायला लागेल का, नाही, प्रोडक्टचा तर संबंधच येत नाही, तर ऑप्शन नंबर राहील सी। मला काय करावं लागेल, सगळ्या आयटमची एनर्जीची बेरीज करावं लागेल, तेव्हा मला भेटेल पूर्ण कंडक्टर किंवा पूर्ण मटेरियलची किंवा पूर्ण बॉडीची मला हीट भेटेल। चला नेक्स्ट, द एसआय युनिट ऑफ टेम्परेचर। आता बघा, कीवर्ड काय माझा, टेम्परेचर, इलिमिनेट करा। बघा, CAFAKR, मला सांगा, आपण आर तर काही विषयच नाही सर, काय टेम्परेचर मध्ये आम्हाला माहिती सर, एक तर डिग्री सेल्सिअस असतं, एक तर डिग्री फॅरनहाइट असतं, एक तर केल्विन असतं, हे तीन, हे सर काय सर, आर कॅन्सल झालं, क्लिअर। नंतर मला माहिती मागच्या लेक्चरला सांगितलं सर, फॅरनहाइट मध्ये तर कोणी मोजतच नाही सर, मग उरला कोणता, सेल्सिअस आणि केल्विन। आणि तुम्हाला आता या ठिकाणी पाठ करावा लागेल, पण तरी जर समजा तुक्का जरी मारला तर प्रोबॅबिलिटी राहील तुमची 50%। तर या ठिकाणी ऑप्शन आहे तुमचं केल्विन। हा, तर माहित असू द्या, डाटा हा फॅक्च्युअल आहे, एसआय युनिट विचारलेलं आहे। आता नेक्स्ट क्वेश्चन, द एनर्जी विच फ्लोज फ्रॉम बॉडी ऍट हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, म्हणजे अशी कोणती एनर्जी आहे, अशी कोणती एनर्जी आहे जी हाय पासून जाते लो पर्यंत। अरे ही तर डेफिनेशनच आहे, कशाची, हीटची। काय, हीट ही अशी एनर्जी आहे जी हाय पासून जाते लो पर्यंत। बघा, एखादा चहा असेल तर चहा काय होतो, थंड होतो। का, चहा काय असतो, थंड होतो। का थंड होतो, कारण याच्याकडे हीट असते। हा समजा असेल 70 डिग्री सेल्सिअसचा, आणि जवळपास तुम्ही बघितलं असेल रूम टेम्परेचर असतं जवळपास 27 ते 28 डिग्री सेल्सिअस। मला सांगा, चहा थंड होते का इन्व्हायरमेंट गरम होतं? मला तसं वाटतं ही जी पण काही चहा आहे ना ती थंड होते। का बरं, कारण ही 70 डिग्री सेल्सिअसची चहा, त्याचं टेम्परेचर काय करतं, जातं कुठून कुठं, हायर पासून लोअर पर्यंत, त्याला म्हटलं तर हीट।
जी पण काही ट्रान्सफर होते ना, त्या ट्रान्सफर होणाऱ्या गोष्टीला किंवा त्या एनर्जीला आपण हीट म्हणतो. नेक्स्ट, मग हीट इज, आता इथे तर कीवर्डची गरज नाही. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह किंवा अँड इंटेन्सिव्ह ऍज वेल एज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा नन ऑफ दिस. पहिले तुम्ही समजून घ्या की इंटेन्सिव्ह काय असतं आणि एक्सटेन्सिव्ह काय असतं. तर इंटेन्सिव्ह वर परत एक छोटीशी ट्रिक वापरा. इंटेन्सिव्ह हा जो इन दिसतोय ना, त्या इनचा अर्थ असतो इंडिपेंडंट. इंडिपेंडंट. बघा आता या ठिकाणी काय लक्षात ठेवायचंय, हे बघा इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह दोन्हींचं रिलेशन मास सोबत आहे. दोघींचं रिलेशन मास सोबत आहे. मग इंटेन्सिव्ह वाला काय असतो, इंडिपेंडंट ऑन मास. काय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, इंडिपेंडंट अपॉन मास. आणि एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, मला सांगा. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी पाठ केली ना, तुमची एक्सटेन्सिव्ह सुद्धा पाठ होऊन जाईल. मग एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, डिपेंड ऑन मास. आणि इथे इंडिपेंडंट ऑन मास. सर एखादी एक्झाम्पल सांगा ना. बघा आता हीटच आहे ना, हे राहू देतो बाबा, हे राहू देतो. बघा आता हीट मासवर डिपेंड आहे की नाही तुम्हाला सांगतो. 5 kg पाणी आहे आणि 10 kg पाणी आहे. मला सांगा 5 किलो पाण्याला गरम करण्यासाठी आणि 10 किलो पाण्याला गरम करण्यासाठी सारखीच हीट लागेल का? नाही हो सर, हे तर जास्त पाणी आहे आणि हे तर कमी पाणी आहे. कमी पाण्याला कमी हीट लागेल, जास्त पाण्याला जास्त हीट लागेल. यालाच तर म्हटलं तर डिपेंडंट ऑन मास. हीट काय होतंय, जसं मी मास चेंज करतोय तशी माझी हीट सुद्धा चेंज होते. मग सर इंटेन्सिव्हचं पण एखादी एक्झाम्पल सांगा ना. सांगतो ना. आता समजा टेम्परेचर घ्या. बघा चांगल्याना समजवता येत नाही टेम्परेचर. बघा एक बादली पाणी आहे, एक बकेटमध्ये पाणी, एक बकेटमध्ये पाणी, त्याचं टेम्परेचर किती आहे, 70 डिग्री सेल्सिअस. एका बादलीमध्ये 70 डिग्री सेल्सिअसचं पाणी. आता मी काय केलं, त्या बकेटमधनं अर्ध पाणी काढून घेतलं. काय, बकेटमधनं अर्ध पाणी काढून घेतलं म्हणजे त्याचं मास कमी केलं. पहिले एका बकेटमध्ये होतं 10 किलो मास. आता मी काय केलं, त्या बकेटमध्ये ठेवलं फक्त 5 किलो मासचं पाणी. मला सांगा जसं मी पाणी कमी केलं तसं टेम्परेचर पण कमी होऊन जाईल का? म्हणजे 10 किलो पाण्याचं 70 डिग्री सेल्सिअस, मग अर्धी मी काय केलं, पाणी काढून घेतलं, त्याचं टेम्परेचर 35 डिग्री सेल्सिअस होऊन जाईल का? बघा पूर्ण बकेट होती 10 किलोची, तेव्हा त्याचं टेम्परेचर होतं 70. मी काय केलं, त्याच्यातलं अर्ध पाणी काढून घेतलं. जसं मी अर्ध पाणी काढलं तसं त्याचं टेम्परेचर अर्ध होऊन जाईल का? नाही. म्हणजे हा टेम्परेचर होता जो 70 डिग्री सेल्सिअसचा, तो मासवर डिपेंड नव्हता. 10 किलो मध्ये सुद्धा तो 70 डिग्री सेल्सिअस होता. आणि जेव्हा मी त्याचं 5 किलो केलं तेव्हा सुद्धा त्याचं टेम्परेचर 70 डिग्री सेल्सिअस होतं. याला म्हटलं तर इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर बघा आता मला त्यांनी विचारलं हीटचं मी एक्झाम्पल दिलं. जसं मी 5 किलो आणि 10 किलोला वेगवेगळं केलं तसं मला 5 किलोला जास्त कमी हीट द्यावी लागत होती, 10 किलोला जास्त हीट द्यावी लागत होती. कशासाठी? गरम करण्यासाठी. तर बघा मग आपली हीट काय, इंटेन्सिव्ह काय एक्सटेन्सिव्ह आहे? इट इज डिपेंड अपॉन मास, म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि त्याच ठिकाणी जर टेम्परेचरचं विचारलं तर टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. टेम्परेचर काय, इंडिपेंडंट आहे, त्यामुळे ते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट युनिट ऑफ हीट? कीवर्ड नॉट युनिट ऑफ हीट. तर बघा पहिले काय करा, त्याच्या ऑप्शन कट करा. बघा जूल आहे, फॅरनहाइट आहे, कॅलरी आहे, किलो कॅलरी. मला हे समजतं एलिमिनेशनची करायचंच नाही, इथं डायरेक्ट दिसतंय मला फॅरनहाइट. कारण फॅरनहाइट हे युनिट आहे टेम्परेचरचं. फॅरनहाइट हे टेम्परेचर कशाचं आहे, सॉरी फॅरनहाइट हे कशाचं एसआय युनिट आहे किंवा कशाचं युनिट आहे, टेम्परेचरचं. आणि हीटचं काय, मग उरलेलं ज्यूल असो, कॅलरी असो, किलो कॅलरी असो, बरोबर ना. कारण तुला तर माहिती ना फॅरनहाइट डिग्री सेल्सिअस आणि केल्विन हे तर कशाचं आहे, टेम्परेचरचं आहे. मग हीट मध्ये काय आहे, ज्यूल, कॅलरी आणि किलो कॅलरी. चला 1 कॅलरी इज इक्वल टू डायजा जूल. 100% प्रश्न होऊ शकतो. तर मग हे पाठ करून ठेवा 4.18. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18
जूल. मग सर 1 कॅलरी म्हणजे काय? बघा 1 कॅलरी हीट म्हणजे बघा हे तर पाठ करून ठेवा हे रिलेशन. 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. दिसतंय कुठं 4.18? ऑप्शन नंबर एक आपला फायनल आन्सर आहे. मग सर 1 कॅलरी म्हणजे काय? तुम्ही घडी घडी सांगताय कॅलरी म्हणजे काय, कॅलरी का म्हणजे काय? एका ग्रॅम पाण्याचं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी हीट मला द्यावी लागते, काय 1 ग्रॅम पाण्याचं 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी जेवढी हीट लागते त्याला म्हटलं तर 1 कॅलरी. मग सर 1 किलो कॅलरी म्हणजे काय? 1 किलो कॅलरी म्हणजे काय? 1000 ग्रॅम पाण्याचं किंवा 1 किलो पाण्याचं 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवायचं आणि ते वाढवण्यासाठी जेवढी मला हीट द्यावी लागते त्याला म्हटलं तर 1 किलो कॅलरी. तर असो 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. हे पाठ करा. 4.18 लक्षात ठेवलं तरी चालतं. द स्केल, बघा आता नेक्स्ट प्रश्न आहे. द स्केल इन विच लोअर फिक्स पॉइंट मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस टेकन ॲट 0. बर त्यांनी एक स्केल सांगितली. बघा स्केलचे प्रश्न एक येऊ शकतो बरं, आणि मी सांगितले टेक्निकनुसार तुमचं ते बरोबरच येईल. अँड अप्पर फिक्स पॉइंट, आणि बघा एक हा लोअर फिक्स पॉइंट आहे ज्याला नाव दिले त्यांनी 0, आणि जो राहणार आहे आईसचा मेल्टिंग पॉइंट. आणि एक प्रमाणात त्यांनी अप्पर फिक्स पॉइंट, हा होता लोअर फिक्स पॉइंट आणि हा होता एक अप्पर फिक्स पॉइंट. बॉइलिंग ऑफ वॉटर टेकन ॲज 100, काय आपण त्याला 100 लिहिलं. आर डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट. मी याचे काय केले 100 इक्वल पार्ट केले. मग त्यांनी काय सांगितलंय 100 इक्वल पार्ट इज नोन ॲज डिग्री सेंटीग्रेड, डिग्री सेल्सिअस. बघा हे जेवढी पण काही स्केल आहे त्या स्केलचे जेव्हा मी 100 तुकडे केले जात आहे तेव्हा जो पण काही हा 1 वाला डिवाइड पार्ट आहे किंवा हा 1 वाला तुकडा आहे त्या तुकड्याला म्हटलं तर 1 डिग्री सेल्सिअस. इतकं पाठ ठेवा. अजून प्रश्न तुम्हाला बघा हे डिग्री सेंटीग्रेडचं झालं, हे काय आलं डिग्री सेंटीग्रेडचं. नेक्स्ट प्रश्न येईल सेम स्केल असेल ज्याचा लोअर फिक्स पॉइंट आपण ठेवला 273 वर, अप्पर फिक्स पॉइंट ठेवला आपण 373 वर आणि त्याचे 100 तुकडे केले. किती 100 इक्वल पार्ट केले तर तो एक तुकड्याला म्हटला येईल 1 केल्विन. इथपर्यंत अडचण नक्की. सेम इथं अजून एक प्रश्न येतो, जो पण काही अप्पर फिक्स पॉइंट आहे त्याला ठेवलं 32 आणि जो पण काही लोअर फिक्स पॉइंट होता त्याला म्हटलं तर 180. याचे काय केले 100 तुकडे केले, तुकडे 100च राहतील. 100 इक्वल पार्ट केले तर एका तुकड्याला म्हटलं तर 1 फॅरनहाइट. सांगतो आरामात सांगतो, फक्त एवढं पाठ करा. हा असेल 0, 273 आणि 32 फॅरनहाइट. हा असतो मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस आणि 180 फॅरनहाइट, 100 डिग्री सेल्सिअस, 273 केल्विन हे असतात बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर. तर असो तर या ठिकाणी काय दिलेलं आहे 0 आणि 100. बघा हा एक 0 आणि हा इथं 100. तर याला म्हटलं तर डिग्री सेल्सिअसची स्केल. The temperature at which pressure and volume of gas theoretically become 0. हे महत्वाचं आहे बरं. Is called as absolute zero temperature. Its value is. बघा तुम्हाला असं वाटत असेल की कोणती गोष्ट थंडी असते, तुम्ही चुकीचे. जगातली कोणतीही गोष्ट आणा, मी काय म्हणतोय जगातली कोणतीही गोष्ट आणा त्याच्यामध्ये हीट अवेलेबल आहे. मला तुम्ही सांगा एखादी बर्फ, तुम्हाला काय वाटतं बर्फ गरम आहे का थंड आहे? नाही असते थंड आहे. बर्फ आम्हाला थंड थंड लागतो. अय बर्फ काय आहे? मी सांगतो बर्फ हा गरम आहे. काय पण सांगता गो सर बर्फ गरम असतो का? अरे बाबा कारण बघा हा बर्फाचं टेम्परेचर असेल समजा -4 डिग्री सेल्सिअस. बर्फाचं टेम्परेचर किती आहे -4 डिग्री सेल्सिअस. आणि तुम्ही आता म्हणजे तुम्ही आता रशियामध्ये गेले. कुठे गेले? रशिया सोडा केदारनाथला गेले. मी स्वतः केदारनाथला गेलो होतो ना.
केदारनाथला गेले, तिथे टेम्परेचर होतं -5 ते -10 डिग्री सेल्सिअस. आम्ही गेलो तर -10 डिग्री सेल्सिअस आहे. जर मी ना बर्फ हातात घेतला असता ना, मला बर्फ सुद्धा गरम लागला असता. का हो सर, खरंच का? हा बेटा, माझ्यानुसार किंवा -10 डिग्री सेल्सिअस नुसार -4 डिग्री सेल्सिअस हे गरम आहे. म्हणजे जगातली सगळी कोणत्याही गोष्टी असो त्या सगळ्या गरम असतात ऍज कम्पेअर टू लोअर टेम्परेचर. बघा, याचं टेम्परेचर होतं लो आणि याचं होतं हाय टेम्परेचर. म्हणजे या 10 डिग्री सेल्सिअस -10 डिग्री साठी हा -4 डिग्री सेल्सिअस गरम होता. हीट जर जायची असेल ना, तर हा बर्फ काय करणार माहिती का, त्याचा गरमपणा या -10 डिग्री सेल्सिअस वाल्याला देणार आहे. आणि मग असंच जगातल्या सगळ्या गोष्टी का सर की त्यांच्यामध्ये हीट असते? नाही, एक गोष्ट सोडली तर ती गोष्ट आहे -273 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन. ह्या टेम्परेचरवर कोणत्याच व्यक्तीकडे काहीच हीट नसते. ह्या ठिकाणी कोणताही गोष्ट असेल त्याच्यातले मी तुम्हाला सांगितलं होते की ते काय करतात, व्हायब्रेट करतात. त्यांच्याकडे हीट आहे म्हणजे ते व्हायब्रेट करणार आहे. आणि हे -273 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन असं टेम्परेचर आहे की ज्या ठिकाणी सगळे काय होऊन जातात, शांत होऊन जातात. कोणताच मॉलिक्यूल व्हायब्रेट करणार नाही. कोणतेच मॉलिक्यूल मधले ऍटम मधले इलेक्ट्रॉन प्रोटॉन एकदम काय होऊन जातील, शांत होऊन जातील. तर त्याला म्हटलं तर ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजे काय, असं टेम्परेचर ज्या टेम्परेचरकडे थोडी सुद्धा हीट नसते किंवा तशी बॉडी त्याच्याकडे काहीच हीट नसते, तर ती असते -273 डिग्री सेल्सिअस. -273 केल्विन अशी कोणत्याच प्रकारची गोष्ट नाहीये. 0 डिग्री सेल्सिअस हा ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर नाहीये, हा नॉर्मल टेम्परेचर आहे. नंतर -256 डिग्री सेल्सिअस, याचा तर काही संबंध येत नाही. -273 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन. तो आपला ऑप्शन काय, -273 डिग्री सेल्सिअस. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट which is transfer from higher body temperature to a part of body at a lower body temperature. हे तर माहिती आहे सर आम्हाला. विदाउट बॉडीली मुवमेंट, कीवर्ड विदाउट बॉडीली मुवमेंट पार्टिकल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इज नोन एज. बघा, तुम्हाला ट्रान्सफर ऑफ हीट किंवा मोड ऑफ हीट ट्रान्सफरचे तुम्हाला 3 काय टाइप माहिती आहे. पहिलं असतं कंडक्शन, दुसरं असतं कन्व्हेक्शन आणि तिसरं असतं रॅडिएशन. कंडक्शन मध्ये काय होतं माहिती का, एखाद्या आता हा समजा मेटल बार आहे किंवा मेटल रॉड आहे, इथला जो पण काही ऍटम, इथला जो पण काही मॉलिक्यूल जसा हीट झाला तसा तो काय करतो, त्याची हीट काय करतो, त्याच्या बाजूच्याला देतो. मग त्याचा बाजूचा त्याच्या बाजूच्याला, त्याच्या बाजूचा त्याच्या बाजूच्याला. म्हणजे हीट ट्रान्सफर होते विदाउट बॉडीली मुवमेंट. काय, विदाउट बॉडीली मुवमेंट. आणि सेम कन्व्हेक्शन मध्ये काय होतं माहिती का, उकळणारं पाणी, खालचं पाणी बघा हे असतात मॉलिक्युल्स. या ठिकाणी जर समजा मी हीट प्रोव्हाइड केली तर हे खालचे मॉलिक्युल्स हीट होतात आणि जाता वरती. मग वरचे मॉलिक्यूल थंड होऊन जातात, मग ते काय येतात खालती. हे असं गरम थंड चालू असतं, कारण वरचे जे पण काही पार्टिकल्स असतात ते वजनाने खूप जड असतात, ते येऊन जातात खालती. आणि खालचे पार्टिकल्स वजनाने हलके होऊन जातात. जसे ते गरम होतात तसं ते एक्सपांड करतात आणि एक्सपांड झालं की त्यांचं वजन कमी होऊन जातं आणि ते वरती चालले जातात. म्हणजे या ठिकाणी हीट ट्रान्सफर होते कशी, विथ बॉडीली मुवमेंट. आणि रेडिएशन मध्ये हीट ट्रान्सफर होते with the help of electromagnetic wave. काय, कंडक्शन मध्ये विथ पार्टिकल मुवमेंट, कन्व्हेक्शन विदाउट बॉडी मुवमेंट किंवा विदाउट पार्टिकल मुवमेंट, कन्व्हेक्शन मध्ये विथ पार्टिकल मुवमेंट आणि इथं विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग विचारलंय की विदाउट बॉडी मुवमेंट कंडक्शन, ऑप्शन नंबर ए. कन्व्हेक्शन माहित पडलं, रेडिएशन माहित पडलं, रिफ्रॅक्शन इलिमिनेशन करताय ना, रिफ्रॅक्शन खाओ सर,
हीट मध्ये रिफ्रॅक्शन कसं काय आलं, त्याला कट करा सर पहिले. इथेच तुमची काय दिली प्रोबॅबिलिटी परत 33%. अजून तुम्हाला याच्यात इलिमिनेट करायचं होतं, सर मला माहिती रेडिएशनचा आणि पार्टिकलचा काही संबंध नाही, रेडिएशन पण ला काय करा, कट करा. तुमची प्रोबॅबिलिटी परत होऊन जाईल 50%. तर अशा प्रकारे उत्तरला काय करा, म्हणजे बाकीच्या जे पण काही ऑप्शन आहे त्याला इलिमिनेट तुम्हाला करायचं आहे. चला, द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इन विच हीट ट्रान्सफर फ्रॉम हाय बॉडी टू लोअर बॉडी टेम्परेचर मेन कुठे, विथ बॉडीली मुवमेंट, विथ बॉडीली मुवमेंट. इथं काय होतं विदाउट आणि इथं काय होतं विथ. विथ म्हटलं की कन्व्हेक्शन तुम्हाला यायलाच पाहिजे. मग कुठे गेलं कन्व्हेक्शन, हे इथं माझं कन्व्हेक्शन. बरोबर आहे का रे बाबा, समजतंय का? हो सर, सगळंच मस्त आहे. आता द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दिसला रे दिसला, रेडिएशन शोधा आणि टिक मार्क करा मोकळे. जिथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दिसला रे दिसला, रेडिएशन आपलं उत्तर राहणार आहे. वाचून घेऊ प्रश्न. फ्रॉम अ बॉडी ऑफ, ते सांगितलं हायर बॉडी टेम्परेचर टू लोअर बॉडी टेम्परेचर विदाउट हिटिंग इंटरव्हिंग मीडियम इज नोन एज. मीडियम हीट करायची गरज पडत नाही. जर बघा इथं असेल सन आणि इथे असेल तुमची अर्थ, तर सन पासून जी पण काही हीट येते ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह येते. तर तुम्ही जर स्पेस मध्ये असाल तर स्पेस मध्ये टेम्परेचर -40 ते -50 डिग्री सेल्सिअस मध्ये राहतं. का बरं? कारण तिथं मीडियमच नाही. म्हणजे जेव्हा आपण सूर्याचे किरण अर्थ पर्यंत जातात ना, ते मीडियम हीट करत नाही. ते आजूबाजू जी पण काही स्पेस आहे ना, त्या स्पेसला किंवा मीडियमला हीट करत नाही. त्यामुळे मायनस टेम्परेचर राहतं स्पेस मध्ये. चला असो, रेडिएशन आपलं उत्तर राहणार आहे. 100% लिहून देतो. एक प्रश्न तुमचा कशावर राहील, कंडक्शन कन्व्हेक्शन रेडिएशनवर. द वे बाय विच हीट रिचेस अर्थ फ्रॉम सन. सूर्यापासून जी आपल्याला जी पण काही हीट भेटते ती कशी भेटते, रेडिएशनने भेटते. काय? रेडिएशनने भेटते. का? कारण रेडिएशनला मीडियमची गरज पडत नाही. मग रेडिएशन कुठे? ऑप्शन नंबर सी. चला, सोपे सोपे, जास्त कठीण नाही. आउट ऑफ द फॉलोइंग द फास्टेस्ट प्रोसेस ऑफ हीट ट्रान्सफर. मेटल बार आहे, एक होतोय गरम, नंतर दुसरा, नंतर तिसरा, नंतर चौथा. हीट ही एक मेटल पूर्ण गरम झाल्या, म्हणजे एक मॉलिक्यूल पूर्ण गरम झाल्यावर तो काय करतोय, दुसऱ्या मॉलिक्यूलला हीट ट्रान्सफर करतोय. कन्व्हेक्शन मध्ये पहिले काय होतंय, खालचं पाणी गरम होतंय, नंतर मग ते वरती जातंय, वरचे मॉलिक्यूल खालती येत आहे, तेव्हा कुठे हीट काय होते, ट्रान्सफर होते. रेडिएशन मध्ये काय, रेडिएशन मध्ये रेडिएशनची स्पीड ही सूर्याच्या काय म्हणजे लाईटच्या स्पीड बरोबर आहे. काय? रेडिएशनची हिटिंग स्पीड, हीट करण्याची स्पीड ही लाईटच्या स्पीड एवढी आहे. कसं काय सर? का लाईट सुद्धा काय एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे आणि हीट सुद्धा काय, रेडिएशन थ्रू येणारी जी हीट आहे ना ती सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच आहे. तर मग या ठिकाणी काय, रेडिएशन. रेडिएशन वर तुमचा प्रश्न येऊ शकतो, कारण कठीण आहे. कंडक्शन कन्व्हेक्शन पेक्षा रेडिएशन थोडं कठीण आहे. आता तुम्हाला आता सोपं वाटत असेल कारण तुम्हाला समजतंय सगळं, शिकवलेलं समजतं, म्हणजे तुम्ही एकदम हुशार पोर आहे, गुणी पोर आहे तुम्ही. बघा, टेम्परेचर ग्रेडियंट इज इक्वल टू, सांगा रे. पहिल्या चॅप्टरच्या एमसीक्यू मध्ये हा प्रश्न होता. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय, एखादी रॉड आहे, त्या रॉडला मी केलं हीट, हा एंड ए, हा एंड बी, हा 1 पॉइंट, हा 2 पॉइंट, हा 3 पॉइंट. जसं मी याला हीट केलं तसं सगळ्यात जास्त हिटेड पोर्शन हा होता, सगळ्यात गरमवाला पोर्शन हा होता, हा थोडा थंड होता, हा अजून थोडा थंड होता आणि हा भरपूर थंड होता. म्हणजे याचा अर्थ काय, डिस्टन्स नुसार टेम्परेचर काय होत होतं, चेंज होत होतं. त्याला म्हटलं तर टेम्परेचर ग्रेडियंट. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं, टेम्परेचर डिफरन्स डिवाइड बाय डिस्टन्स. दिसतंय कुठं, चेंज इन टेम्परेचर टाइम. अरे टाइम नाही येत बाबा, टाइम नाही येत. बघा, इलिमिनेट. टाइमचा आणि टेम्परेचरचा, सॉरी टेम्परेचर ग्रेडियंटचा काही संबंध नाही. ए ऑप्शन काट, बी ऑप्शन काट,
सी आणि डी, वरती डिस्टन्स दिलाय. अरे नाही ना, डिस्टन्स राहतं खाली, डिस्टन्स राहतं खाली, वरती राहतं चेंज इन टेम्परेचर. नसेल येत तर हे दोन तर तुम्ही आरामात काय करू शकतात, इलिमिनेट करू शकतात, कारण टाइमचा आणि टेम्परेचर ग्रेडियंटचा काही संबंध नाहीये. तर ऑप्शन नंबर काय आपला डी. नेक्स्ट आहे द स्टेट इन विच टेम्परेचर ऑफ सबस्टन्स गोज ऑन इंक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. टेम्परेचर इंक्रीज होत आहे, टेम्परेचर काय होतंय, इंक्रीज होत आहे, कशानुसार, टायमानुसार. तर या ठिकाणी तुम्हाला दोन कन्सेप्ट पाठ करावे लागतात. किती, पहिला कन्सेप्ट आहे व्हेरिएबल स्टेट, व्हेरिएबल स्टेट, आणि दुसरा आहे स्टेडी स्टेट. बघा दोघींची नावं सारखे पण दोघी सारखे नाही. व्हेरिएबल स्टेट म्हणजे काय, टायमानुसार टेम्परेचर चेंज होणं. काय, टायमानुसार टेम्परेचर वाढत जाणं किंवा टायमानुसार टेम्परेचर चेंज होणं, याला म्हटलं तर व्हेरिएबल स्टेट. मग सर स्टेडी स्टेट म्हणजे काय, स्टेडी स्टेटचं तर वेगळाच काय कन्सेप्ट आहे. स्टेडी स्टेट म्हणजे काय, जेवढी हीट मी घेतोय ना तेवढीच हीट मी देतो बी. काय, स्टेडी स्टेट म्हणजे काय, जेवढी हीट मी घेतोय तेवढीच हीट मी परत देतोय. मला कुणाचं उसणं नको रे बाबा, जेवढं मी घेईन तेवढं मी देईन. तर मग बघा याचं तर उत्तर काय, व्हेरिएबल स्टेट. काय, व्हेरिएबल स्टेट म्हणजे काय, टेम्परेचर काय होतंय, चेंज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि नेक्स्ट आपलं हीट ऍब्झॉर्ब बाय द मटेरियल. एखाद्या मटेरियल जेवढी हीट ऍब्झॉर्ब करतोय इज इक्वल टू, याचं सिम्बॉलचं चिन्ह म्हणजे मिनिंग काय असतं, इज इक्वल टू हीट गिव्हन आउट बाय द मटेरियल. जेवढी तो हीट घेतोय तेवढी हीट तो देतोय, म्हणजेच त्याला म्हटलं जाईल कुठं गेलं, स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट म्हणजे काय, जेवढं तो घेतोय तेवढाच तो देतोय. एक प्रश्न येऊ शकतो, रेडिएशन कॅन. काय रेडिएशनची काय प्रॉपर्टी बेस्ड आहे, पहिली गोष्ट तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वे मध्ये, आणि दुसरी गोष्ट तो विदाउट मीडियम सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो. हे दोनच नियम आहे. काय, जर आपण रेडिएशनच्या खऱ्या प्रॉपर्ट्या बघितल्या ना तर दोनच आहे. काय, एक तर तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वे मध्ये आणि दुसरा तो व्हॅक्यूम मधना म्हणजे विदाउट मीडियम सुद्धा तो ट्रॅव्हल करू शकतो. मग इथं दिसतंय का, ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम, बरोबर. ट्रॅव्हल विथ स्पीड ऑफ लाईट सांगितलं, हे पण बरोबर आहे यार. रिफ्लेक्ट और रिफ्रॅक्ट. आता बघा रिफ्लेक्ट आणि रिफ्रॅक्ट म्हणजे काय, बघा तुम्ही काळे कपडे उन्हात का बरं निघालात रे बाबा, हीट कमी लागते. आणि आता तुम्हाला असं वाटत असेल कंडक्शन मध्ये सुद्धा काळा पांढरा म्हणजे फरक पडत असेल, गॅसवर ठेवा, इकडनं काळा कपडा ठेवा आणि इकडनं पांढरा कपडा ठेवा, दोघीच्या दोघी सारखेच जळतील. असं नाहीये की काळा कपडा लवकर जळेल आणि पांढरा कपडा आरामात जळेल, नाही. तिथे कंडक्शन होत आहे, त्या ठिकाणी कोणतंच रेडिएशन होत नाही. पण जेव्हा मी सूर्याच्या उष्णतेकडनं जेव्हा मला ऊन लागतं, ते ऊन कमी लागतं पांढऱ्याला. का, कारण पांढरा काय करतो, रिफ्लेक्ट करतो. काय करतो, रिफ्लेक्ट करतो. तेच काळा काय करतो, ऍब्झॉर्ब करून येतो, म्हणजे काय करतो, रिफ्रॅक्ट करतो. पांढरा काय करतो, रिफ्लेक्ट. त्यामुळे पांढऱ्या वाल्याला कमी गरम होतं आणि काळ्या वाल्याला काय होतं, रिफ्रॅक्ट. रिफ्रॅक्ट म्हणजे आत घुसून जातो. रिफ्रॅक्शन म्हणजे काय, एखादी रे पडतो, हा असतो इन्सिडेंट रे, आणि हा काय म्हणतो आत चालला. जर हा परत चालला गेला असता याला म्हटलं तर रिफ्लेक्टेड आणि याला म्हटलं तर रिफ्रॅक्टेड. हे आपण व्यवस्थित बघू, ऑप्टिक सुद्धा आताच बघायचं आपल्याला. तर तो रिफ्लेक्ट सुद्धा होऊ शकतो आणि रिफ्रॅक्ट सुद्धा होऊ शकतो. मग ऑल ऑफ दिस हेच काय राहणार आहे, करेक्ट ऑप्शन राहणार आहे. घाई करू नका. पहिला सर हा ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम, बरोबर बोलते, ऑप्शन नंबर 1 क्लिक. अरे बाबा व्यवस्थित बाकीचे बघ, ऑल ऑफ दिस पण असू शकतं ना. तर चला पुढचा प्रश्न, हीट रेडिएशन इन अ कार किंवा यूज ऑफ व्हाईट क्लॉथ इन समर आर द ऍप्लिकेशन ऑफ. कशाचे एक्झाम्पल आहे की जे पण काही कार मध्ये रेडिएशन वापरतात, सॉरी कार मध्ये जे पण काही रेडिएटर वापरले जातात, इथे रेडिएटर असेल कार मध्ये, बघा रेडिएटर बघितलं असेल तुम्ही भरपूर, कितीही महागडी गाडी असो त्याची रेडिएटर काळ्या रंगाची असेल. काय, तिचे जो पण मर्सिडीज असो, बीएमडब्ल्यू पूर्ण व्हाईट कार राहतील, पण त्याचं रेडिएटर मात्र काळ्या रंगाचं असेल. का माहिती का, इंजिन कडनं हीट तो लवकर ऍब्झॉर्ब करून घेतो. यूज ऑफ व्हाईट क्लॉथ इन समर, पांढरे कपडे उन्हाळ्यात घालतो. का, कारण जे पण काही सूर्याची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे रेडिएशन असतात
ते काय होऊन जायला पाहिजे, रिफ्लेक्ट होऊन जायला पाहिजे. आणि हे बेस्ट एक्झाम्पल आहे रेडिएशन. पहा किती रेडिएशनचे आपल्याला प्रश्न होत आहे. रेडिएशन ज्याला समजलं त्याचा एक सुद्धा प्रश्न जाणार नाही. नेक्स्ट आहे फॉर अ फिक्स मास ऑफ गॅस टेम्परेचर ऑफ अ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट. ओके, टेम्परेचर काय आहे, कॉन्स्टंट आहे. प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम. अरे आपल्याला गॅसचे लॉज विचारलेले आहेत. गॅसचे लॉज म्हटलं आठवलं तर बघा, पहिला, दुसरा, तिसरा. पहिला लॉ होता बॉइल्स लॉ, दुसरा होता चार्ल्स लॉ आणि तिसरा होता गेलुसाक लॉ. बघा हे तिघीच्या तिघी 100%. मी बघा ज्याच्यावर मला डाऊट येतो मी त्या सांगतो, गॅरंटी नाही, चान्सेस असतात, पण यामध्ये मी गॅरंटी घेतो की बॉइल्स, चार्ल्स आणि गेलुसाकवर एक प्रश्न तुमचा हमखास येणार आहे. मग काय पाठ करायचं बघा, आता हे क्रमानुसार पाठ करा. मला पहिले सांगा बी पहिले येतो का, सी पहिले येतो का, जी पहिले येतो. सगळ्यात पहिले येतो बी, मग बॉइल्स लॉ पहिला नंबर. नंतर येतो चार्ल्स लॉ, म्हणजे पहिले बी येतो, नंतर सी येतो, नंतर जी येतो. अल्फाबेटिकली लावायचे आणि पाठ करायचा आहे टीपीव्ही. काय पाठ करशाल, टीपीव्ही. टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम हे काय असतात, कॉन्स्टंट असतात. म्हणजे बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट, गेलुसाक लॉ मध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि याच्यानंतर काय पाठ करायचं आहे, फक्त पहिल्या ह्याच्यात बघा, आता इथे टेम्परेचर आहे, मग उरला कोण, प्रेशर व्हॉल्यूम. प्रेशर आहे, उरला कोण, टेम्परेचर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आहे, उरला कोण, टेम्परेचर आणि प्रेशर. म्हणजे बघा तीनच तुमची क्वांटिटी, एक टेम्परेचर, एक प्रेशर, एक व्हॉल्यूम. इकडे टेम्परेचर आला म्हणजे तिकडे उरलेला कोण असेल, प्रेशर, व्हॉल्यूम. इकडे प्रेशर आला, इकडे कोण उरलेला असेल, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम. इकडे व्हॉल्यूम आला, इकडे कोण उरलेला असेल, टेम्परेचर आणि प्रेशर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द, फक्त पहिला याच्यात वेगळं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. पहिलं काय लक्षात ठेवा, इनव्हर्सली, बाकीचे दोघी डायरेक्टली. काय लक्षात ठेवायचंय, बी सी जी म्हणजे पहिले बॉइल्स येतो, नंतर चार्ल्स येतो, नंतर गेलुसाक येतो. टीपीव्ही हे मेन पाठ करायचं. टीपीव्ही टेम्परेचर कॉन्स्टंट, प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आणि नंतर हे छोटेसे काय रिलेशन पाठ ठेवायचे. आता पाठ बी गरज नाही, तुम्हाला पाठ फक्त ठेवायचा टीपीव्ही बस. मग त्यांनी काय विचारलं, फॉर फिक्स मास ऑफ गॅस टेम्परेचर काय कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर ऑफ गॅस रिमेनिंग कॉन्स्टंट. टेम्परेचर कुठे कॉन्स्टंट आहे, बॉइल्स लॉ, ऑप्शन नंबर ए. काय असे प्रत्येक एमसीक्यू बरं मी एकच घेतलेला आहे, बाकीच्या प्रत्येक लॉवर काय एक एक एमसीक्यू तुमचा आहे. इन नॉर्मल टेम्परेचर किंवा इन एनटीपी नॉर्मल टेम्परेचर मी सांगितलं होतं, ऍब्सोल्यूट टेम्परेचर असतं -273 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन. पण मला ऍब्सोल्यूट टेम्परेचर विचारलं का, नाही मला नॉर्मल टेम्परेचर विचार. नॉर्मल टेम्परेचर असतं हा मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस, हा असतो 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन. तर बघा इथे काही दिसतंय का, नॉर्मल टेम्परेचर विचारलंय, 0 डिग्री सेल्सिअस दिसतंय का, नाही रे भाऊ. -273 नाही रे, इथं मायनस नाही रे बाबा, इथं मायनस नाही, फक्त 273 आहे. इथं 273 डिग्री, सॉरी 273 केल्विन दिसतंय का, 200. इथं थोडंफार परत काय झालेलं आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे, म्हणजे भरपूर घाईमध्ये काय केलेलं आहे, हे केलेलं आहे. पण लक्षात ठेवा नॉर्मल टेम्परेचर म्हणजे काय, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस जो असतो 0 डिग्री सेल्सिअस किंवा 273 केल्विन. मग इथे एक तर ऑप्शन असेल 273 केल्विन, तो ऑप्शन नंबर आपला ए करेक्ट राहणार आहे. -273 डिग्री सेल्सिअस काय आहे, ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर आहे, ऍब्सोल्यूट 0 टेम्परेचर. 273 फॅरनहाइट तर राहतच नाही, म्हणजे आपल्या स्केल मध्ये राहतच नाही. या ठिकाणी फक्त 32 पासून 182 पर्यंत असं काहीतरी आहे, एवढं राहतं. नंतर इथे 0 फॅरनहाइट हे सुद्धा नसतं. सर असो, एनटीव्ही नॉर्मल टेम्परेचर म्हणजे मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस. 30 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू, तर बघा आता आपल्याला सेल्सिअसचं कन्व्हर्जन करायचं. बघा ऑप्शन मध्ये काय के, म्हणजे सेल्सिअसचं कन्व्हर्जन करायचं मला के मध्ये. तर कसं करशाल, सेल्सिअस प्लस 273 इज इक्वल टू के. बस दुसरं काहीच पाठ करायचं नाही, एक मार्क फुकटायचा बाबा, कशाला सोडताय. तर बघा सी ची किंमत काय आहे, 30 प्लस 273
इज इक्वल टू काय म्हणजे माझं केल्विन मध्ये उत्तर. मग 273 अधिक 30 किती 70 आणि 30 90 70 आणि 30 100 बाबा 303 किती 303 केल्विन आहे करा ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर ए सर भेटला. इथे तुम्ही कोणत्याच प्रकारची इलिमिनेशन किंवा कोणत्याच प्रकारचा कीवर्ड वापरू नका. इथे कीवर्डचा काही संबंध नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुक्का मारू शकत नाही. तर बघा बॉडी टेम्परेचर 98.6 फॅरनहाइट कशामध्ये दिलंय फॅरनहाइट इज इक्वल टू बघा आता सेल्सिअस मध्ये काय फॅरनहाइटचं सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक छोटासा फॉर्म्युला C इज इक्वल टू F मायनस 32 5/9 काय C इज इक्वल टू F मायनस 32 5/9 पाठ कसं असेल C इज इक्वल टू F मायनस 32 5/9 F मायनस 32 5/9 F मायनस 32 5/9 F काय 98.6 मायनस 32 ब्रॅकेट कंप्लीट 5/9 घ्या कॅल्सी घ्या करा. पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. बॉड मास तुम्हाला माहिती असेल तुम्ही लहान मुलं नाहीये. 98.6 मायनस 32 एवढ्याचं उत्तर आलं 66.6 गुणीला 5 भागीला 9 गुणीला 5 भागीला 9 37 डिग्री सेल्सिअस. आणि जर एखादी व्यक्ती खरंच हुशार असेल ना बॉडी टेम्परेचर दिलंय बॉडी टेम्परेचर तर 37 असतं ना 37 नाही तर 36 ते दिसतंय का 36 37 जवळपास ऑप्शन नंबर ए. थोडाफार डोक्याचा वापर करा. रूम टेम्परेचर असता तर ऑप्शन मध्ये बघा 26 किंवा 27 सापडतोय की नाही या 26 किंवा 27 च्या आजूबाजूला आहे की नाही. पण मला सांगा एवढेच जर तुम्ही हुशार आहे सॉल्व करून घ्या ना बाबा काही अडचण नाही. C इज इक्वल टू F मायनस 32 5/9 थिकनेस ऑफ प्लेट इज 10 सेंटीमीटर बघा एक न्यूमेरिकल आलंय. द टेम्परेचर ऑफ द टू फेसेस ऑफ एलिमेंट्स आर 90 डिग्री सेल्सिअस अँड 60 डिग्री सेल्सिअस. फाइंड टेम्परेचर ग्रेडियंट. कीवर्ड टेम्परेचर ग्रेडियंट शोधायचा आहे. टेम्परेचर ग्रेडियंटचा फॉर्म्युला काय बाबा टेम्परेचर डिफरन्स सांगितलं होतं सर तुम्ही टेम्परेचर डिफरन्स डिवाइड बाय डिस्टन्स हेच सांगितलं तर बाबा मी. मग मला सांगा टेम्परेचर 2 दिलेले आहेत मला काय 90 आणि 60 मोठ्यातनं छोटा वजा करायचा नेहमी 90 वजा 60 डिस्टन्स थिकनेस दिलेली किती 10 सेंटीमीटर इथे आहे काय डिग्री सेल्सिअस 90 मधनं 60 गेले 30 भागीला 10 10 काट 3 डिग्री सेल्सिअस पर सेंटीमीटर दिसते का बाबा 3 डिग्री सेल्सिअस पर सेंटीमीटर सापडलं सर. इथे तुक्के मारू नका इथे तुमचे तुक्के लागणार नाही. चला रिफ्रॅक्शन इज डिफाइंड ॲज ऑप्टिक्स चालू झालं बाबा. रिफ्रॅक्शन इज डिफाइंड ॲज द प्रॉपर्टी ऑफ लाईट ऑन अकाउंट ऑफ विच लाईट. नेमकं रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं काय नाही होत सर एकदाचा जो रे जातो असून तो मध्येच घुसून जातो सर. बघा इथेच काढतो बघा ही असते आपली मीडियमची लाईट हे असेल समजा एअर हे असेल समजा वॉटर बरोबर. ही असते तुमची नॉर्मल ही असते तुमची नॉर्मल. नॉर्मलच्या डाव्या साइडने इन्सिडेंट रे येणार आहे. हे नियम आहे ऑप्टिक्सचे नियम आहे काय इन्सिडेंट रे कधीही डाव्या बाजूला राहील. आणि हा असेल नॉर्मल तर जो पण काही ह्या नॉर्मल पासून जो अँगल असतो त्याला म्हटलं आता अँगल ऑफ इन्सिडेंट त्याला म्हटलं तर अँगल ऑफ इन्सिडेंट आणि हा असतो इन्सिडेंट रे. तर रिफ्रॅक्शन मध्ये काय होतं माहिती का तो जो पण काही रे तो मध्ये घुसून जातो काय म्हणतो मध्ये घुसून जातो. मग हा घुसून गेला मध्ये हा घुसून गेला मध्ये आणि हा जो पण काही अरे एवढी बारीक का आली 2 मिनिटं बारीक का झालं बाबा जा. तर हा जो असतो ना त्याला म्हटलं तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा याला काय म्हटलं तर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा असेल एअर हा असेल वॉटर. म्हणजे जो पण काही दुसऱ्या मीडियम मध्ये रे जातो तो पेंट्रेटेड होऊन जातो मध्ये चालला तो. आणि जर मीडियम डेन्सर असेल बघा छोटासा कन्सेप्ट आहे पण भरपूर काही सांगून जाईल. जर दुसरं वालं मीडियम डेन्सर असेल बघा एअर लेस डेन्सर आहे वॉटर पेक्षा वॉटर हाय डेन्सर आहे. आणि हाय लो डेन्सर कडे
हाय डेन्सर कडे जात असेल तर जो पण काही इन्सिडेंट रे ना तो जायला इकडे पाहिजे होता, तो जायला सरळ पाहिजे होता, पण तो काय करतो थोडाफार त्याचा पाथ चेंज करतो, तो त्याचा पाथ काय करतो थोडाफार चेंज करतो आणि कोणाकडे जातो नॉर्मल कडे जातो, टुवर्ड द नॉर्मल. बघा छान कॉन्सेप्ट बरं की रिफ्रॅक्शन होताना जेव्हा लोअर डेन्सर मीडियम कडनं हायर डेन्सर मीडियम कडे जाताना रे सरळ न जाता तो बेंड होतो, का तो बेंड होतो, त्याची पाथ चेंज करतो आणि कोणाकडे जातो तो काय करतो नॉर्मल कडे बेंड होतो. तर आपण जाऊ आपल्या ऑप्शन कडे, चेंज इट्स पाथ व्हेन इट एंटर फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम. हो सर बरोबर आहे, तो त्याची पाथ काय करतो चेंज करतो. बघा त्याची पाथ कोणती होती माहिती का, 2 मिनिटं. बघा त्याची पाथ ही होती, त्याची पाथ कोणती होती ही होती, पण त्याची तो पाथला ओरिजिनल पाथला न जाता तो काय आला त्याची पाथ चेंज केली, चेंज करून तो इथे आला. तर हो बरोबर आहे सर, ऑप्शन नंबर ए मला बरोबर दिसतंय. नेक्स्ट आहे बाउन्स बॅक. रिफ्रॅक्शन मध्ये बाउन्स होईल का, नाही बाबा, बाउन्स झाला तर ते रिफ्लेक्शन होऊन जातं. रिफ्लेक्शन म्हणजे काय, बघा हा इथे नॉर्मल, हा इथे आला इन्सिडेंट रे आणि हा इकडनं गेला रिफ्लेक्टेड. रिफ्लेक्टेड नॉट अ रिफ्रॅक्टेड. हा असतो अँगल आय, हा अँगल असतो आर. आय फॉर इन्सिडेंट अँगल आणि आर फॉर रिफ्लेक्टेड अँगल. आणि अँगल मेजर करताना नॉर्मल पासूनच मेजर करावं लागतं. आणि रिफ्लेक्शन कुठे होतं माहिती का, जेव्हा हा सरफेस शायनी सरफेस असेल किंवा स्मूथ सरफेस असेल तेव्हाच काय करेल, जो पण काही रे जाईल तो रिफ्लेक्ट होणार आहे, मग बाउन्स बॅक येणार. कंटिन्यूज द ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन व्हेन इट वन मीडियम टू अनदर. सेम डायरेक्शन जातो का, नाही, डायरेक्शन त्याने चेंज केली. बघा ही डायरेक्शन जातो, आता ह्या डायरेक्शनने जातोय तो, म्हणजे डायरेक्शन तो चेंज करतो. आणि त्यांनी नाही सांगितलंय कंटिन्यू ट्रॅव्हल इन सेम डायरेक्शन, सारख्या डायरेक्शनने थोडी जात ते. नन ऑफ दिस, हे तर येणारच नाही, कारण आपला ऑप्शन नंबर ए का इथं बरोबर आलेला आहे. चला नेक्स्ट, व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम इनटू एअर, सॉरी म्हणजे व्हॅक्यूम म्हणजेच एअर, इनटू अ ग्लास ब्लॉक इट स्पीड. बघा आता लाईटचं एक काय छोटीशी प्रॉपर्टी, तिची स्पीड मीडियम नुसार चेंज होते. काय, लाईटची स्पीड ही डिपेंड आहे मीडियम. जेवढा मीडियम जास्त थिक, जेवढा मीडियम जास्त डेन्सर, तेवढी लाईटची स्पीड कमी कमी होऊन जाते. मग मला सांगा, एअर खूप कमी डेन्सर आहे, ग्लास ब्लॉक आहे ना, तर ग्लास ब्लॉकची डेन्सिटी भरपूर जास्त आहे, त्यामुळे एअर मध्ये स्पीड काय असेल जास्त असेल, ग्लास मध्ये ती कमी होऊन जाईल. बघा काय होऊन जाईल, वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हॅक्यूम इनटू अ ग्लास ब्लॉक इट स्पीड काय होऊन जाईल डिक्रीजेस. कारण एअर मध्ये स्पीड काय असेल त्याची जवळपास 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 किंवा 3 लाख × 10⁵ किलोमीटर पर सेकंड, किंवा 3 लाख किलोमीटर पर सेकंड, किंवा किती होतं हे 300 करोडच्या आसपास होतं वाटतं, 300 का 8 म्हटलं नाही 30 करोड, काय 30 करोड मीटर पर सेकंड. तर असो लाईट मध्ये स्पीड जास्त राहील, नंतरून जेव्हा तो जाईल ग्लास मध्ये तेव्हा त्याची स्पीड भरपूर कमी होऊन जाते. मग काय होऊन जाईल, स्पीड गोज डिक्रीजेस. स्नेल्स लॉ इज कन्सर्न विथ, स्नेल्स लॉ आठवला की रिफ्रॅक्शन आठवायचं. आठवायचं रिफ्रॅक्शन. हा असेल इन्सिडेंट रे, हा असेल रिफ्रॅक्टेड रे, हा असेल आय, हा सॉरी छोटा आहे असतो, हा काय असतो छोटा आहे, हा असतो छोटा आहे. मग जेव्हा मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल, जेव्हा मला म्यू काढायचा असेल, तेव्हा मला स्नेल्स लॉ वापरावा लागतो. काय वापरावा लागतो, स्नेल्स लॉ. मग स्नेल्स लॉ लागतो साइन आय अपॉन साइन आय, आणि हा असतो रिफ्रॅक्शन साठी. कशासाठी, रिफ्रॅक्शन साठी. मग रिफ्रॅक्शन कुठे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथे सुद्धा एलिमिनेट करू शकता का, हो सर नक्की. डिफ्रॅक्शन ऑफ लाईट, सर आम्ही हा शब्द पहिल्यांदा ऐकतो, डिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डिफ्रॅक्शन कॅन्सल,
ट्रान्समिशन ऑफ लाईट हा पण आम्ही पहिल्यांदा वाटतोय सर शब्द कॅन्सल. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन यामध्ये तुमची प्रोबॅबिलिटी 50-50% होऊन जाईल. आणि जर तुम्ही डोकं लावलं ना तर रिफ्लेक्शन मध्ये अँगल आय इज इक्वल टू असतो अँगल आर. अँगल आय इज इक्वल टू असतो अँगल आर. आणि साइन समजा आय ची किंमत असेल 45, इथं असेल 45, व साइन 45 भागीला साइन 45 शून्यच येणार आहे, सॉरी एकच येणार आहे. म्हणजे जर स्नेल्स लॉ आपण वापरला रिफ्लेक्शन साठी तर पॉसिबलच नाही, प्रत्येकाचं उत्तर एक एक येणार आहे आणि ते योग्य नाही. त्यामुळे उत्तर येईल आपलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ऍज पर रिफ्रॅक्शन when light enter from air rarer to a denser medium. बघा त्यांनी काय सांगितलंय, एअर मधनं ग्लास मध्ये जेव्हा एखादी लाईट जातो तेव्हा तो त्याची पाथ चेंज करतो हे माहितीये, पण तो नेमकं कशी पाथ चेंज करतो बघा. आता त्याची ना खरी वे लाईट ना बा, हा लाईट होता आय आणि ही त्याची खरी पाथ होती, जायला पाहिजे नव्हतं तरी ह्या पाथने बघा असा येतोय आणि असा जायला पाहिजे होता, पण तो काय करतो, तो ह्या डायरेक्शन येतो. तो अरे बारीक का होऊन जातो बाबा, आडवी केली तर बरोबर बघा. तर हा 2 मिनिटं फक्त कलर चेंज करतो. थिकनेस पण चेंज करून घेतो. हा आहे एअर, हा आहे ग्लास. थोडं जाड होतंय पण चालतं, आम्ही हुशार आहे, आम्हाला सगळं समजतं. बघा हा आहे इन्सिडेंट रे, हा काय होता इन्सिडेंट रे. आता याने जायला पाहिजे होतं असं, इन्सिडेंट रे असा होतो ना, इन्सिडेंट रे जायला पाहिजे होता असा, पण तो काय होतो नॉर्मल कडे बेंड होतो. तो काय होतो, ही जी नॉर्मल दिसते ना, नॉर्मल कडे तो बेंड होतो किंवा नॉर्मल पासून कधी कधी दूर जातो. बघा हा नॉर्मलच्या जवळ आला, हा नॉर्मल पासून दूर गेला. आता थिकनेस कमी करून घ्या तुम्ही. नॉर्मल पासून जवळ आला किंवा नॉर्मल पासून दूर गेला, सरळ पाथ मध्ये तो कधीच जाणार नाही. मग जेव्हा तो रेअर मीडियम कडनं किंवा लो डेन्स मीडियम कडनं हाय डेन्स मीडियम कडे जाईल, लोअर मीडियम पासून किंवा लोअर डेन्सर मीडियम पासून हायर डेन्सर मीडियम मध्ये जाईल, तेव्हा तो जो पण काही रे आहे तो काय होणार आहे नॉर्मलच्या जवळ येणार आहे. मग तेच तर विचारलं त्यांनी. मग त्यांनी म्हटलंय आय मोठा राहील का आर मोठा राहील. हा असतो आय, हा असतो आर. काय वाटतं रे बा, डोळ्यांनी दिसतंय आय हा मोठा आहे आर पेक्षा. किंवा जेव्हा एअर पासून जाईल तो ग्लास मध्ये. आणि जर मी तुम्हाला सेकंड कंडिशन सांगितली ही वाली, हे आता इथे काय ग्लास आहे, इथे काय ग्लास आहे आणि इथे काय एअर आहे. हाय डेन्सर कडनं लो डेन्सर कडे बघा, हा गेला इथून रे, जायला पाहिजे होता इथे, काय जायला पाहिजे होता तो सरळ, पण तो काय होईल बघा, हा आहे अँगल आय आणि हा असेल इथं, हा झाला आर. मला सांग इथे कोण मोठा आहे, इथे मोठा राहील आर. आर काय राहील मोठा राहील आय पेक्षा. किंवा जेव्हा ग्लास मधनं एअर मध्ये जाते, हाय डेन्सर मधनं लो डेन्सर मध्ये जातं, पण आपली कंडिशन काय दिली लो डेन्सर पासून हाय डेन्सर मध्ये. आणि त्या ठिकाणी काय होणार आहे, जो पण काही आपला रिफ्रॅक्टेड रे तो नॉर्मलच्या जवळ येणार आहे, आणि जवळ येतोय म्हणजे आर हा कमी होतोय. म्हणजे या ठिकाणी आय हा मोठा असणार आहे आर पेक्षा. दिसतंय का आय मोठा. हा या ठिकाणी इलिमिनेशन लागेल का, हो नक्की लागेल. बघा जसं की आय इज इक्वल टू आर, हे तर रिफ्लेक्शन मध्ये होतं आणि आपल्याला तर रिफ्रॅक्शन विचारलंय. आपला प्रश्नात रिफ्रॅक्शन विचारलेलं आहे, त्यामुळे इथे तर रिफ्लेक्शन होणारच नाही. आय इज ग्रेटर दॅन आर, आर इज ग्रेटर दॅन आय, आय इज ग्रेटर दॅन आर. हे आहे का आय मोठा, बरोबर. हे दोन्ही रिलेशन तर दोन्ही सारखे बघा, दोघी रिलेशन सारखे. इथं तर दोघीच्या दोघी काय करा कट करा, कारण दोघी बघा आय बघा हे तर माहिती ना छोटं रोग,
याचा सिम्बॉल माहिती का काय असतं? एक टोक छोट्याकडे, एक टोक छोट्याकडे आणि दोन टोक मोठ्याकडे. आणि आपल्या इथं मोठा कोण आहे? आय मोठा आहे. काय मोठा आहे? आय मोठा आहे, म्हणजे आय कडे दोन टोक आणि आर छोटा म्हणजे आर कडे एकच टोक. हे तुम्हाला माहित असायला हवं. मग असं पुढे दिसतंय तर असं दिसतंय ऑप्शन नंबर डी मध्ये. आणि ए आणि बी कट होते. चल नेक्स्ट. व्हेन, अरे बापरे लय मोठा प्रश्न हो सर, काय टेन्शन घेता? बघा मोठे प्रश्नाला घाबरायचं नाही, थांबून घ्यायचं, व्यवस्थित वाचायचं. प्रश्न समजला की उत्तर तुम्हाला आरामात येणार आहे. व्हेन अ रे ऑफ अ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम and if angle of incident is greater than critical angle आला सर, then only the reflection take place. This phenomenon is known as. आता तुम्हाला एकदम छान फिनॉमिना सांगतो. आता मला सांगा काय सांगितलंय? डेन्सर मीडियम टू रेअर मीडियम. इथे असेल समजा डेन्सर म्हणजे असेल समजा ग्लास आणि इथे असेल समजा एअर. हाय डेन्सर, लो डेन्सर. हा प्रकाश इकडनं पडला, ही असेल त्याची ओरिजिनल पाथ, पण तो काय करेल? नॉर्मल पासून दूर जाईल, नॉर्मल पासून दूर जाईल. बघा हा होता आय आणि हा होता आर. जेव्हा हायर डेन्सर कडनं लोअर डेन्सर मध्ये जातं तेव्हा तो पाथ काय करतो? चेंज करतो. आणि कशी करतो? नॉर्मल पासून दूर जातो. आणि मला एक सांगा, मी जर याला वाढवत आणला तर हा एक प्रकारे असा येईल की तो काम जाईल रिफ्लेक्ट होऊन जाईल. सांगतो, तुम्ही बघितलंय का रे? एक दगड घ्या आणि पाण्यावर असा मारून बघा, तो मध्ये चालला जाईल. हा एका दगडाला पाण्यात मारा, तो पाण्यात दगड चालला जाईल. पण त्या दगडाला तुम्ही थोडंफार वाकवा आणि मारा, काय होईल माहिती का? म्हणजे या अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तुमच्या दगडाचा, तो काय करा? वाकवा, असा वाकवा की जेणेकरून तो दगड जायला पाहिजे होता पाण्यात, पण तो जाईल वरती. याला म्हटलं तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. नसेल समजत फिनोमिना, नसेल समजत कन्सेप्ट, ज्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल आला, अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल आला, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन लिहा. बस डोळे बंद करून माझ्या नावाने घ्या आणि ठोकून द्या ऑप्शन. बघा इथे सुद्धा तुम्ही भरपूर प्रकारची इलिमिनेशन मेथड वापरू शकता. बघा इंटरफरन्स आहेच नाही सर, डिफ्रॅक्शन आहेच नाही सर, टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन या नावाचा शब्दच आम्ही ऐकला नाही. मग ऑप्शन नंबर ए, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ऑप्टिक्स फायबर कॅरीज डायडॅश फ्रॉम वन एंड ऑफ फायबर टू अनदर एंड ऑफ फायबर विथ द हेल्प ऑफ TIR. TIR म्हणजे माहिती का कोणासाठी आहे? लाईट साठी. काय? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जो तुम्ही बघितले असेल, गावामध्ये जा, त्याच्यामध्ये असं आहे की इथे लॅम्प असतो, इथे काय असतो? लॅम्प, आणि इथे काय असतं? असे फायबर्स असतात. काय असतात? फायबर्सचा. इकडनं लाईट घुसतो आणि कुठे येतो? इकडं. म्हणजे काय करतो? ऑप्टिक फायबर लाईटला ट्रॅव्हल करतो, लाईटला काय करतो? कॅरी करतो. कोण? ऑप्टिक फायबर. मग काय इलेक्ट्रिक करंटला का? नाही हो सर, इलेक्ट्रिक करंटचा आणि फायबरचा काय संबंध? फ्लुइड. बघा इलेक्ट्रिक करंट साठी कोण वापरतं? वायर, इलेक्ट्रिक वायर. फ्लुइड साठी आपण वापरतो पाईप. साऊंड साठी तर आपण काय वापरतो? स्पीकर किंवा ट्रान्सड्युसर. आणि लाईट साठी वापरतो मग ऑप्टिक फायबर. इथपर्यंत काय यायचं? आणि हे सगळ्याचे सगळं होतं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मुळे. ऑप्टिकल फायबर प्रोपोगेट्स द लाईट बिकॉज ऑफ. इकडनं लाईट जातो आणि तिथपर्यंत पोहोचतो. हा एंड होता हा बी, हा एंड होता बी. इकडनं जात होता आणि तिकडं पोहोचला विथ द हेल्प ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग इथे दिसतंय का? अरे कुठे गेलं? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या ठिकाणी एलिमिनेट करा. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, डिफ्रॅक्शन पण नाही, पोलरायझेशन पण. ऑप्शन नंबर आपला बी इज द करेक्ट आन्सर. लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी प्रोड्यूस बाय. लाईट ही अशी एनर्जी ती प्रोड्यूस कोण करतं बाबा? लुमिनस ऑब्जेक्ट. बघा
ऑप्शन नंबर एच. अरे वा. बघा लुमिनस म्हणजे काय, चमकणारी गोष्ट. लुमिनस म्हणजे काय, जिच्याकडे स्वतःचा प्रकाश आहे त्याला असतं म्हटलं तर लाईट इज फ्रॉम एनर्जी प्रोड्यूस. म्हणजे लाईट कोण प्रोड्यूस करतं, चमकदार गोष्ट. लाईट कोण प्रोड्यूस करतं, चमकदार गोष्ट. ट्रान्सपरंट ऑब्जेक्ट, मला सांगा एखादी पट्टी आहे ट्रान्सपरंट, जसं की आता समजा माझ्या मोबाईलचं कव्हर बघा, हे ट्रान्सपरंट आहे. मला सांगा लाईट प्रोड्यूस करतोय काय, नाही सर. नॉन लुमिनस, हा पेन याच्याकडे स्वतःचा प्रकाश नाही, तर हा प्रकाश प्रोव्हाइड करेल का. लुमिनस म्हणजे काय, चमकदार. लुमिनस म्हणजे काय, चमकदार. नॉन लुमिनस म्हणजे काय, नॉन चमकदार. बरोबर ना. मग ऑपॅक, ऑपॅक ऑब्जेक्ट इथंच कॅन्सल होतं. ऑप्शन नंबर एक लुमिनस ऑब्जेक्ट. संपलं. ओके चला. तर इथे आपण थर्ड चॅप्टरची सुद्धा एमसीक्यू भरपूर व्यवस्थितपणे रिव्हिजन केली. मी सांगतो एवढे रिव्हिजन जरी तुम्ही केले ना, तुम्हाला मॅक्सिमम 70 ते 80% थर्ड चॅप्टरचा सिलेबस कव्हर होतो. बघा 1 तासामध्ये आपला 70 ते 80% सिलेबस करतोय, भरपूर आहे. हा, माझ्या मते तरी तुम्ही मस्त की आपल्या सिलेबसवर जा, पूर्ण कोर्स बघा. पण आता टाइम नाहीये, आता आपल्या ह्याच व्हिडिओने आपल्याला काम चालवावं लागेल. पण तुम्हाला अजून जास्त एमसीक्यू सॉल्व्ह करायचे असेल, अजून जास्त एमसीक्यू बघायचे असेल, तर आपला कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर चला आता आपण आजचं लेक्चर संपवू. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.